श्री गंगादेवी प्रसन्न. शिमगोत्सव 2026, पालखी सोहळा 2026, आतुरता शिमगोत्सवाची. प्रतिवर्षाप्रमाणे वसंताची चाहूल लागली, होळीचे होम लागले आणि दुसऱ्या दिवसापासून गंगाबाईची पालखी आपल्या भक्तांच्या घरोघरी जाऊन पूजा करून घेण्यास सज्ज झाली. मला यावेळेस असं वाटलं की आम्हाला गंगाबाईची पालखी घरी येण्याची आतुरता असतेच, पण गंगाबाईला जास्त आतुरता असते भक्तांच्या घरी जाऊन मनसोक्त आशीर्वाद द्यायची आपल्या बाळांना. कारण एरवी अजिबात काम न करणारी मी पालखी येणार, बाय घरी येणार म्हटल्यावर 100 हत्तींचं बळ अंगात संचारल्यासारखी घराचा आराताराच बदलून ठेवते. कानाकोपरा स्वच्छ करून सडा रांगोळ्या, फुलं, हार, धूप, धुपारत, तुपाचे दिवे, आरती, समया, सगळी सुरेख तयारी करते. माझं मला आणि त्या गंगाबाईलाच कौतुक. गंगाबाईला फक्त यातला भक्तिभावच महत्त्वाचा असतो 100%. कारण हे सगळं करत असताना उरात फक्त गंगाबाईच असते, ती करवून घेते यथाशक्ती. त्यामुळे आपलं काही चुकतं आहे किंवा चुकेल ही भीतीच नसते. फक्त प्रेम, भक्तिभाव दाटलेला असतो हृदयात आणि डोळ्यात. प्रत्येक कृतीत हेच हवंय, तेच हवंय, ते राहिलं आहे, त्याची गरज होती असं नसतंच. सगळं काही खूप शांततेत, समाधानात पार पडतं. यात खरं कौतुक पालखीबरोबर असणाऱ्या गुरव, जंगम, पुजारी, मानकरी यांचं. जितके दिवस पालखी घरोघरी फिरत असते तितके दिवस पालखीबरोबर अनवाणी फिरून पालखीचे पावित्र्य राखतात, यासाठी झटत असतात. आपले वर्षानुवर्ष चालत आलेले रिवाज पुढच्या पिढीला सुपूर्द करतात. त्यांना हे पुढे चालवायचे आहे याचे खरं तर ट्रेनिंग द्यावेच लागत नाही. कोकणकर जन्मजात हे शिकून येतो. रक्तातच व्हिटॅमिन शिमगा इनबिल्ट असतो. एकूणच ढोल ताशाच्या गजराने, धूप कापुराच्या धुराने, अगरबत्तीच्या सुवासाने, पंचपक्वान्नाच्या घमघमाटाने, दिव्यांच्या मंद प्रकाशाने, पलिते मशालींच्या लख प्रकाशाने भारलेले हे दैवी दिवस असतात. देवीची ओटी भरताना डोळे पाण्याने भरले की समजायचं देवीची, आपल्या गंगाबाईची अपार कृपादृष्टी आपल्यावर 100% आहे. गंगाबाई नमो नमः.